कसा सावरू इन्स्पेक्टर, कसा सावरू आणि किती घाव सहन करू या न केलेल्या गुन्ह्याचे सांगा, किती घाव सहन करू. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काळाकाळ हा येतोच आणि त्याचा तो काळाकाळ त्याच्या आयुष्यात किती काळ थांबेल हे कोणालाच सांगता येणार नाही. मित्रा, तू काळजी करू नकोस, मी आहे इथे, मी करेन तुझी मदत आणि मी काढेन तुला या अंधार कोठडीतून बाहेर. आणि हो, तुझे दादा वहिनी तुला भेटायला आले. हो, माझा दादा आला, हो, माझी माया आली. इन्स्पेक्टर साहेब, त्यांना पाठवा ना, त्यांना भेटायला पाठवा ना, पाठवा. अरे काय अरे अरे काय झालं? के दो फायदे होते हैं, बंदी खूबसूरत भी दिखती हैं और मासूम भी. वैसे तो मासूमियत मेरी रग-रग में है, बस जुबान की थोड़ी बदतमीज हूँ मैं. इकबाल, कुछ लोग चप्पल की तरह होते हैं, साथ तो चलते हैं मगर पीठ पीछे से कीचड़ उछालते रहते हैं. सलाम वालेकुम. तुला कोणी सांगितलं इथे यायला? आणि याच्याशी तुझं असं काय जवळचं नातं आहे ज्याची तहान भागवतोस तू? आण पाणी, आण, मी पास त्याला. आण. अजीब सी आदत है, नफरत और मोहब्बत बड़ी शिद्दत से करते हैं और इसकी प्यास भी बड़ी शिद्दत से बुझाएंगे. तो मनी दुर्गा मलका, कैदी नंबर 101, पाणी हवंय तुला? हाँ, you want water? Then come on, come on. Red guy. इज्जत करोगे तो इज्जत पाओगे. दादा अकड़ दिला की ना साले तो फट जाओगे. जाऊ द्या मॅडम, प्लीज मॅडम, सोडा त्याला मॅडम. इट्स माय रिक्वेस्ट मॅडम, प्लीज जाऊ दे त्याला. बेशक तू समझदार है लेकिन मुझे समझाने की जरूरत नहीं है. हाँ, पर थोड़ी सी समझदार हूँ इसलिए तो इश्क के कवरेज एरिया से बाहर हूँ, इसलिए अपने हिसाब से रहे, वरना बेहिसाब करना बहुत अच्छे से जानती हूँ मैं. चीर के बहा दूँ ना दुश्मन के सीने का, यही तो मजा है पुलिसों पर छीने का. बनी दुर्गा मलका, कशाला जन्माला आला बे तू? कशाला जन्माला आला? आला तर आला, ज्या मातीत जन्माला आला तिथे किडे माकोड्यांसारखं का कितपत पडलं नाहीस? पण केलं उलट. खूप शिकलास आणि स्वतःचाच विरोधी बनला. साला तुझ्यासारख्या शेणातल्या किड्यांचा या उच्चभ्रू समाजात काय काम आहे रे? क्योंकि साले यहाँ पे सियासत चाहे किसी की भी क्यों ना, पर हुकूमत बस अपनी चलनी चाहिए. तुझ्यासारखी शिकली सवरली माणसं जर का देशद्रोह करत असतील ना तर तुला बरं का? तुझे 1000 तुकडे करून गिधाडांना मेजवानी देणारी धारदार तलवार है मी. ये हथियार तो खाली शौक के लिए रखते हैं, खौफ के लिए हमारा नाम ही काफी है, और नाम है सामे. आरपीएफ बरखा सामे. देशद्रोही साला. समीर जिंदा रख. IPS बरखा स्वामी समीर जिंदा रख. अरे आयत्या मिळालेल्या पंखांच्या भरोश्यावर तर कोणी कोणालाही उठता येत असते, पण ज्या समाजाचे पंख गेले हजारो वर्षांपासून छाडून टाकले गेले असतील, तो समाज कसा उडेल? कसा उडेल IPS बरखा? तो समाज कसा उडेल? आणि गेले हजारो वर्षांपासून आमच्या संपूर्ण भारतीय समाजाला तुम्ही गुलाम बनवून ठेवलं, अंधारात ठेवलं. स्वतःला उच्च वर्णीय म्हणून आम्हाला अंधारात ठेवलं तुम्ही. आम्हाला शिक्षण घेण्याचा हक्क नाही, आम्हाला नोकरी करण्याचा हक्क नाही, आम्हाला पैसा कमावण्याचा हक्क नाही. का तर उद्या आम्ही तुमच्या विरोधात पेटून उठू म्हणून, बंड करून उठू म्हणून. झालं तेच. IPS बरखा स्वामी झालं तेच.
जे तुम्हाला अभिप्रेत होतं. आमच्या पूर्वजांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षातून एक परिणाम निघाला जिसका नाम IPS बरकासामी. ज्या संघर्षातून जे परिणाम निघाला त्याचं नाव द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय संविधान. ज्या संविधानाने आम्हाला हक्क दिले, आम्ही जगलो, आम्ही घडलो, आम्ही शिकलो. माझ्यासारखा खालच्या जातीतला एखाद्या कास्तकराचा पोरगा, एखाद्या हमालाचा पोरगा, एखाद्या रिक्षा चालकाचा पोरगा तुमच्या बरोबरीने शिकून मोठा झाला, उभा झाला, साहेब बनला, कलेक्टर, मॅजिस्ट्रेट बनला. आणि हेच तुमचं खरं दुःख. माझ्यासारखी खालच्या जातीतली माणसं शिकली आणि मोठी झाली. इथेच तुम्हा प्रस्थापितांचं खरं दुखणं पडलं आणि तिथूनच सुरू झाला माझ्यासारख्या देशभक्त तरुणाचा उलटा प्रवास. देशद्रोही 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 मी तू आणि तुझे सोबती. IPS बरकासामी. इक्बाल साहेब समजावून सांगा तुमच्या या मॅडमला, म्हणावा ज्या दिवशी या तुमच्या बेड्या तोडून इथून पळालो ना, त्या दिवशी माझी पहिली शिका ही असेल. IPS बरकासामी, इंडियन पोलीस सर्व्हिस. You will be the first and last target of my life. I will kill you till death. इन्स्पेक्टर साहेब, सूड घ्यायचंय मला सूड. मंजर से हम तो पेट भी खुजाते हैं खंजर से. बात के सामने अयाश और हमारे सामने बदमाशी बोलकर ही करना होता. कारण ज्या अंधार कोठडीत मी तुला इथे ठेवलं ना, तिच्याचा दिवस कोणता आणि रात्र कोणती हे कळत नाही आणि तू माझ्या तटापर्यंत पळून जाऊन माझी शिकार करण्याची स्वप्न बघतो. आफत नहीं हूँ जो टल जाऊंगी, आदत हूँ अब जाऊंगे. जितना तू सोचता है ना उतनी शरीफ नहीं हूँ मैं. जितना तू सोच नहीं सकता उतनी बदमाश हूँ. या अंधार कोठडी तुझा खात्मा करून इथेच गाळून या अंधार कोठडीला कायमचं मी लॉक करणार आहे. लोक मरतात ना तेव्हा 1 रुपया घेऊन जातात कपाळावर, पण तू घेऊन जाशील कधीही न पुसला जाणारा कलंक, आणि तो म्हणजे देशद्रोहाचा. शेर के बहादुर दुश्मन का देने का यही तो मजा है पुलिसों का जीने का. इकबाल, go and call those persons in. एकदा शेवटचं दर्शन घेऊ दे दादा. नंतर याच अंधार कोठडीचा खात्मा करून इथेच गाळून या अंधार कोठडीला कायमचा मी लॉक करेन. You know, sir, lock, L-O-C. परतून ये रा जड झाली व्यथा विरा. परतून ये रा बोलावत तुला तुझ गावर, बोलावत तुला तुझ